नमस्कार सज्जन श्रोते, वाचक, चिंतक, पाठक, साधक हो. काल आपण एक छान रूपक पाहिलं. कर्म, भक्ती आणि ज्ञान या नावाचे 3 फकीर नेमका परमेश्वर शोधायला आले आणि ते एकाच गावकुशाशी आले, एकाच गावच्या विषयावर आले. येताना त्यांच्याजवळ मी कर्मयोगी, मी भक्तियोगी, मी ज्ञानयोगी असं वेगवेगळे पण होतो. पण त्या गावात प्रवेश केल्या कर्म, भक्ती, ज्ञान या तिन्ही वेगवेगळ्या शाखा नष्ट झाल्या आणि ते ज्या गावात आले त्या गावचेच ते बनून गेले आणि ते गाव होतं ब्रह्मगाव. ब्रह्मगाव म्हणजे बृहत झालेलं, विराट झालेलं गाव. म्हणून कर्म, भक्ती आणि ज्ञान या 3 नावाचे फकीर, या 3 नावाचे फकीर किंवा दरवेशी सत्य शोधण्यासाठी आले आणि ज्या गावात शिरले तिथे ते बृहत झाले. त्यांचं कर्म, भक्ती, ज्ञान हे वेगवेगळं पण गेलं आणि ते खऱ्या अर्थाने ब्रह्मगाव करत झाले. तसेच हे 3 फकीर नेमकं सत्य काय शोधायला आले आणि त्या गाव कुशापर्यंत येताना ते वेगवेगळे होते आणि एकदा गावात पाऊल टाकलं की ते सत्य गावकर बनले. म्हणजे त्यांचं वेगवेगळे पण नष्ट आलं. ब्रह्मगावकर बनले, बृहत झाले, विराट झाले, अनंत झाले, वेगळे पण नष्ट आलं. सत्यगावकर झाले, त्यांचं तिहेरी पण जे असत होतं ते नाहीच झालं आणि एकमेव द्वितीयम नास्ति असे ते सत्यगावकर बनले. हेच तिन्ही मोक्ष शोधायला आले आणि त्या गावात पाऊल टाकल्यावर या तिघांना मोक्ष मिळाला. म्हणजे त्यांचं कर्म, भक्ती, ज्ञान हे त्रिशाखीय, त्रिभेदी जे काय वळण होतं ते नष्ट आलं आणि केवळ सर्वार्थाने ते मोकळे झाले. म्हणजे भेदाभेदाच्या पलीकडे गेले. म्हणून ब्रह्मगावकर, मोक्षगावकर, स्वर्गावकर आणि शेवटी म्हणून आपण ब्रह्मगावकर, सत्यगावकर आणि मोक्षगावकर पाहिले. हेच दरवेशी फकीर कर्म, भक्ती, ज्ञान आपापलं घेऊन स्वर्ग शोधायला आले आणि स्वर्ग शोधता शोधता त्या गाव कुशाजवळ आले आणि ते इतके दमले होते की गाव कुशातून पाऊल आत टाकताच त्यांना गाढ निवांत झोप लागली आणि पुन्हा त्यांचं कर्म, भक्ती, ज्ञान हे त्रिभेदी रूप गेलं आणि ते परमशांत झाले. म्हणूनच म्हटलेलं आहे कर्म, भक्ती, ज्ञान हे तिहेरी पण जिथे नष्ट होतं तिथे ब्रह्मगाव असतं आणि हे तिहेरी पण नष्ट झालं की कर्म, भक्ती, ज्ञान हे 3 फकीर ब्रह्मगावकर म्हणून ओळखले जातात. तेच पुढे सत्यगावकर म्हणून ओळखले जातात. तेच पुढे मोक्षगावकर म्हणून ओळखले जातात आणि तेच पुढे स्वर्गावकर म्हणून ओळखले जातात. स्वर्गावकर म्हणजे स्वर गमन. म्हणजे हे तिन्ही लोक जेव्हा त्या स्वर्गावात आले तेव्हा ते स्वरत झाले, ज्याला अतिगम म्हणतात. एवढे ते स्वदंग झाले की त्यांचं वेगवेगळे पण कर्म, भक्ती, ज्ञान गेलंच आणि ते सर्वजण स्वमध्ये रत झाले आणि स्वमध्ये रत होतो असं जे ठिकाण आहे तेच स्वर्ग. तिथे ते केवळ आणि केवळ आत्मरत झाले आणि प्रत्यक्ष आत्माच बनले. म्हणून कर्म, भक्ती, ज्ञान या नावाचे 3 प्रवासी, 3 फकीर गावाच्या वेशीपाशी आले. ब्रह्मगावकर झाले, सत्यगावकर झाले, मोक्षगावकर झाले, स्वर्गावकर झाले. त्यांचं वेगवेगळे पण नष्ट झालं आणि सर्व नष्ट होऊन जे उरलं त्याला झिरो म्हणतात. म्हणजे आपणाला जे शोधायचं आहे ते आपण शोधायला जातो. आपणाला जे शोधायचं तो आपला हिरो असतो. पण त्या हिरोच्या गावापर्यंत आपण जातो आणि त्या हिरोच्या गावात पाऊल टाकल्यानंतर तो हिरो आपणाला खाऊन टाकतो. आपलं जे बिईंग म्हणजे बीईला आयएनजी लावलेलं बिईंग, आपलं जे बिईंग आहे, आयएनजी म्हणजे ती जीवदशा दाखवणारी आहे आणि बी म्हणजे असणे आहे. आपलं जे बिईंग आहे म्हणजे मी ज्ञान मार्गी, मी भक्ती मार्गी, मी कर्म मार्गी, तर त्या बिईंग मधला आयएनजी जातो आणि फक्त आपण ब्रह्मगावकर, सत्यगावकर, मोक्षगावकर, स्वर्गावकर म्हणजे फक्त आपण असणेपणी बीई पुरतो. म्हणून जीवाचं शिवत्वात रूपांतर होणं म्हणजेच अध्यात्माचा प्रवास. बीइंग टू ओनली टू बी, बीइंग टू ओनली टू बी. जीवातून केवळ असणे पण म्हणजेच कैवल्य गावकर, म्हणजेच स्वर्गावकर, म्हणजेच मोक्षगावकर, म्हणजेच सत्यगावकर, म्हणजेच ब्रह्मगावकर.
याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे शोधायचं ते आपण शोधतो आणि ते शोधताना आपण एवढे तन्मय होतो की बिंदू सिंधूत जातो आणि बिंदू म्हणून नष्ट होतो आणि सिंधूच उरतो. तसेच आपण कुठल्याही मार्गावरून गेलो तरी ब्रह्मगावात गेलो की ब्रह्मगावकर, मोक्ष गावात मोक्ष गावकर, सत्य गावात सत्य गावकर आणि स्वर्ग गावामध्ये केवळ आपण शून्य ओनली टू बी असतो. आता शून्य म्हणजे तरी काय? जीव. जीव म्हणजे जीवदशा बिईंग आणि शिव म्हणजे आयनजी गेला आणि बीई नुसतं उरले पण आलं म्हणून शिव म्हणजे शव इव. शवाप्रमाणे स्थिर शांत असतो तो शिव. पण शवाप्रमाणे शव नसतो म्हणून जिथे चैतन्य पूर्णतया स्वस्थ शांत असतं त्याला शिव म्हणतात. आणि त्या शिवाच्या चैतन्यातून जेव्हा आयनजी लागतो तेव्हा बीईला आयनजी लागून बिंग म्हणजे जीव निर्माण होतो. म्हणून जीवाचा शिव होणं म्हणजेच स्वर्गावकर, मोक्ष गावकर, सत्य गावकर, ब्रह्म गावकर म्हणजेच कर्म भक्ती ज्ञान हे तिहेरी नसून सर्व एक आणि एकच आहे. म्हणजेच हे संपूर्ण जे सर्व ऑल डायमेन्शन्स आर नथिंग बट झिरो डायमेन्शन. म्हणून सत्य हे दुसरं काही नसून सत्य हे पूर्ण आहे, शून्य आहे आणि म्हणूनच सर्व गोष्टी त्या शून्यातून बाहेर येतात. म्हणजे एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग अशा अर्थाचं रूपक आपण काल पाहिलं 91 अभंगामध्ये. आता पुढे 92 अभंग सुरू करूया. आता ह्या स्वर्गावकर, मोक्ष गावकर, सत्य गावकर असं झाल्यानंतर काय पुढे होतं बघा. सारे निवांत चिडी चूप राही, असणे नसणे तेथ अंग थांग नाही. गुडूप अंधारी सारे मावळले, वृक्षवल्ली पशु पक्षी गारठाण झाले. जल सरोवरी जल निस्तब्ध निवांतले, पृष्ठभागी जल संगम रवरी जाहले. नित्य परिपाठे त्याचे तेथ जाणे घडले, प्रशस्त पाषाणी स्वयंभू आसन गावले. काळा तुक तुकीत काती व पाषाण, तोही तैसा काळा गोटी व सुजाण. शीत वायू झुळक आसमंती वाहे, संगम रवरी जलपृष्ठी नक्षी चित्रत आहे. हेमंती हा खेळ खेळे पहाट वारा, गात्रेची जवी गोठवी झोंबे गार वारा. दक्ष लक्षतेने तो तेथ तितिक्षेत राही, सूक्ष्म साधनाद ऐके अर्धोन्मिलित दृष्टी पाही. विना केंद्र श्रवण दर्शन तेथ चाले, अस्तित्वाची क्रीडा नमनात साधू शांत दक्ष पाहे. बहुत समय ऐसा खेळ चालू राही, कालातीत साधू त्या मुळी अधीनता नाही. अधीनता नाही, अधीरता नाही. सुजाण ज्ञान भानू सदा उदित राही. पाहता पाहता उषक काल होई, उषा सुप्त घात पक्षी अंधारा उशाप देई. फळे उशाप त्वरित पूर्वांचल उजळे, वड उंबराच्या झाडावरी खगशाळा भरे. लाल चुटुक पिवळसर फळे पक्षी खाती, खाती थोडी जल सरोवरी बहुत पडती. टप टप आघात जलपृष्ठी होती. आघात मध्यातून वर्तुळ पसरत राही, सान थोर वर्तुळे जलाशयी साधू पाही. विना केंद्र अस्तित्वी अनेकानेक केंद्र उमटती, तैसेची जीवनी केंद्र रूपे मी जन्मताती. मी हाची भव रोग साधू जाणताहे, साधू प्रज्ञा मी रहित कैवल्यात राहे. अखिलात साधू साधुत्वाने आहे, एक समग्र अद्वय चिद्विलास जाणत आहे.
अवघा एक चैतन्याचा खेळ चालला आहे. दृश्य मूल चैतन्य अदृश्य चिर आहे. अखंड चैतन्य स्वभावे निर्गुण निराकार आहे. दृश्य तैसे राही जैसे जळीचे शेवाळ. मी तू तैसेची चैतन्य माया जाल. टाकुनी शेवाळ पाहे अंतरी निर्मळ जळ. अलक्षी चित्ताकार साधू पाही चैतन्य केवळ. म्हणून साधूसाठी असाधून काही राहे. सारे जग त्याचे साठी निर्वैर मित्रची आहे. ऐसा साधू जगन्मित्र दिव्यत्व धारक. साधूची केवळ जगाचा तारक. अपुले स्थान सोडी साधू अवचित. विशाल विराट हृदयी भूमा विद्या विलसित. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. ऐसे उपदेशी साधू सदा भोगे सुख मौजमस्ती. तर हा 92वा अभंग आला. तिथे इतके काही निवांत चिडीचूप गप्पगार होते की आहे नाही याचा थांग पत्ता मागमुसी लागणे केवळ अशक्य होते. ना आकाराचा ना व्याप्ती वा गुणवैशिष्ट्यांचा आढळ तेथे होता. गुरूप अंधारात अस्तित्वाची खूनगाठ पुसली गेली होती. वृक्षवल्ली पशुपक्षी मृतवत थंडगार झाली होती. जवळच असलेल्या सरोवराचे पाणी अति थंडाव्याने गोठून निस्तब्ध झाले होते. चकचकीत शुभ्र संगमरवराच्या पातळ पापुद्र्यासारखे पृष्ठभागी पाणी अंधारातील चमकत होते. नित्याप्रमाणे तो तिथे गेला आणि अगदी अनायासे तिथल्याच एका कातीव पाषाणावर सहज भावे आसनस्थ झाला. स्वयंभू आसन जणू त्याच्यासाठी निर्माण झालेले. काळा कातीव पाषाण आणि त्याच्यावर बसला तो सावळा घोटीव अंगकांतीचा सुजाण. अज्ञ पाषाणी सुज्ञ सुजाण साधू. म्हणजे अज्ञ न जाणणाऱ्या अशा जड पाषाणावर सुज्ञ सुजाण साधू बसला. शीतल वायू लहरी असं म्हणतात उमटत होत्या. त्या सरोवराच्या जलावर नक्षीकाम चित्रित होत्या. हेमंत ऋतूत हा पहाट वाऱ्याचा खेळ चालू होता. गात्रे थिजवून गोठवून टाकणारा आणि अंगाशी झोमणारा वारा वरचेवर आवर्तने घेत होता. तो तेथे अत्यंत दक्ष आणि लक्षपूर्वक सूक्ष्म साधनाद ऐकत आणि अर्धोन्मिलित दृष्टीने मात्र तरीही सहज व्हावे सारे टिपत मेंदूत नोंदवित होता. संयम चिकाटी आणि सहनशीलतेने त्याचे सहज वर्तणे होते. ज्याच्या मनाचा आशय नष्ट झाला आहे असा प्रशस्त कोरा रिक्त परंतु ऊर्जावान मुक्त छंदी न मनी अमनी होता तो. तिथे मी या केंद्राचा अभाव होता. खरे तर त्याच्यामध्ये मी भाव कधी जन्मलाच नव्हता. आंतरिक शांतीत परंतु इंद्रिय सजगतेने क्वाइट बट ऍक्टिव्ह त्याचे दर्शन श्रवण चालू होते. साऱ्या अस्तित्वाची क्रीडा नमनी साधूद्वारे अवलोकली जात होती. शांत दक्षता किंवा ऍक्टिव्ह क्वाइटनेस म्हणजे जेथे मन नाही किंवा मनाचे अमन झाले आहे त्या कारणाने तेथे केवळ विशुद्ध चैतन्य संपृक्ततेत असून उर्वरित इंद्रिये मात्र दर्शन श्रवण प्रतिसाद यामध्ये निसर्ग सुलभतेने संपूर्णता सक्षमतेत कार्यरत आहेत. सारांश पॅसिव्ह माइंड विथ ऍक्टिव्ह बॉडी ऑर्गन्स यालाच शांत दक्षता म्हणतात, जी साधू संन्यासी यती मुनी यांना सहज साध्य असते. विना केंद्र विना मी विना मन असा हा अमनी खेळ बराच वेळ चालू होता. मात्र साधू कालातीत असल्याने तो ना कालाधीन असतो ना अन्य कुणाला वश, कुणाचे मागोमाग जाणारा दासानुदास अनुयायित्व पत्करणारा असतो. तो ना आधीन ना अधीर असतो. तो नेहमी केवळ शांत दक्षत असतो. साधू सुजाण असल्याने त्याचा ज्ञान सूर्य किंवा ज्ञान भानू सदा दीप्तिमान उदितच असतो. खरे तर स्वप्रकाशातच व्यक्ती म्हणजे ज्ञान प्रकाशातच तो सारे स्वयंभूत्वे जाणत असतो. अगदी विना आयास तायास पाहता पाहता उशक्काल झाला. उषासुक्त गाणाऱ्या पक्ष्यांवर खुश होऊन उषा देवीने त्यांना वर दिला. फलस्वरूप म्हणून त्वरित पंच उशक्कालाने पूर्वाचलावर लाली पसरली. अंधाराचे जाळे पिटले
सरोवराजवळ असलेला वड आणि उमराच्या झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली आणि किलबिल गीते सुरू झाली. लाल चुटूक पिवळसर वड उमराची फळे पक्षी खात खात गलबलाट करत होती. फळे हल्ली जात होती थोडीच, मात्र सरोवराच्या पाण्यात टपटप पडत होती पुष्कळ पुष्कळ. त्या फळांचा पडताना पाण्याच्या पृष्ठभागावर जेथे जेथे आघात होई तेथे तेथे वर्तुळ मध्ये तयार होई आणि तेथून पसरत पसरत वर्तुळा मागोमाग वर्तुळांची नक्षी उमटे. सरोवराच्या शांत निवांत पाण्यात केंद्र निर्मिती होई. शांत निवांततेत केंद्र, स्वस्थतेमध्ये अस्वस्थतेचा उगम. हाच तो मानवरूपी चैतन्य सरोवरात होणारा अहमचा आघात, ज्याने पुढे जाऊन आकार गुण वैशिष्ट्ये आणि व्याख्या धारण करून अहंकार दैत्य मातला उन्मत्त झाला. अहम मीचा शोध खरोखरच इष्ट उपलब्धी म्हणावी की भेदाभेद अपत्यांना प्रसविणारी कृत्या म्हणजे मायावी राक्षसी म्हणावी. साधू सतत चिंतनातच होता. अहम मी हाच भवरोग असल्याचा साक्षात्कार त्याला झाला होता. अहम मधूनच सारा वेगळेपणाचा संसार म्हणजे आय टू दे खुलत असल्याने आणि त्याच्या अतिरेकानेच सारे विश्व आज भेदाभेद अमंगलतेच्या कुंभी पाकात म्हणजे नरकात स्वकर्तृत्वाने मानवानेच लुटले आहे. जरी मानवाच्या कर्तृत्वाची मनमंगल गाथा मान्य केली तरी त्याच कर्तृत्वाने खरे तर अहमच्या पिंडपोशी तप्पल पोटेपणाने ही गाथा व गीता आता त्याच्या अंताची नांदी ठरत आहे. मी हाच भवरोग जाणणारा साधू स्वतः मात्र विशुद्ध चैतन्य निधानच, केवळ चैतन्याने चैतन्यपूर्ण चैतन्य जागवणारा, केवळ चैतन्याने चैतन्यपूर्ण चैतन्य जागवणारा, जागल्या म्हणूनच या अस्तित्वात अस्तित्व म्हणूनच केवळ असणेपणी असणारा नैष्कर्मी योगी होता. यदृच्छेद्वारे वर्तणारे ब्रह्मचैतन्यच अखिलातला एकलव्य. साधू म्हणजे अखिलातला एकलव्य, सर्वांमधला एक आणि एकटाच एकलव्य, एकच समग्र आणि समग्र म्हणजे एकमेवत्व. इथे दुसरे काही नाहीच नाही, केवळ चैतन्य आहे. तो सारे अस्तित्व म्हणजे चैतन्य लाघव असल्याचे जाणत होता. सर्व दृश्य जगताचे मूळ अदृश्य चैतन्यच आहे. हे अखंड चैतन्य स्वभावता निर्गुण निराकार असून सतत हालचालीत असल्याने त्यातून निर्माण होणारे नक्षीकाम दृश्य जग हे मायावी व शाश्वत असल्याचे त्याला पक्के ठाऊक आहे. सर्व इंद्रियांच्या हालचाली स्पर्श गंध रुची दर्शन श्रवण आदी ज्ञानेंद्रियाचे ज्ञान, कर्मेंद्रियांची कर्मे, पंचप्राण मनचतुष्टय 36 तत्वांचा संघात रूपी मानवी देह, स्वसंवेद्यता तशीच स्वपरवेद्यता सर्व काही निर्गुण निराकार चैतन्यातून दृश्य रूपे आलेल्या सगुण साकाराची खेळी आहे. माया लाघव आहे याची साधूला पक्की खात्री आहे. त्यामुळे शेवाळ टाकून पाणी पाहावे तसे दृश्य टाकून अदृश्य चैतन्यात साधू समुद्रात गलबताने नांगर टाकून स्थिर राहावे तसा भवसागरात स्थिर आहे. अहम्मीचा रोग स्वप्रज्ञेने जाणून आणि टाकून तो सर्वथा निरामय प्रमाद रहित चैतन्य देवच आहे. त्याचेसाठी सारे विश्व साधू मित्र निर्वैर भावी आहे. हा दिव्यत्वधारक साधू जग उद्धारक तारक आहे. तो तुम्हा आम्हाला विराट ब्रह्म चैतन्याचा ध्यास घ्या, मी हम टाका आणि जीवनमुक्त व्हा असे आर्जवून सांगत आहे. साधूने जनमानस परिवर्तनासाठी स्वस्थान सोडले आहे. तो रमता जोगी भेटा पाणी आहे. तर असं हे 92 अभंगापर्यंत आलो. आता उद्यापासून पुढील 93 पासून अभंग सुरू करू. आज जरी एकच अभंग झाला तरी या अभंगामध्ये हे जे संपूर्ण शून्य आहे त्या शून्यामध्ये शून्य मनस्क असलेला साधू, प्रत्यक्षात साक्षीत्वात असलेला कैवल्यभावात असलेला हा साधू हाच खरा खुरा जगनियंता आहे. आणि तो तुम्हा आम्हाला सांगत आहे की मनाने कोरे व्हा. मनाने कोरे झालात की संपूर्ण स्वसंवेद्यतेद्वारे तुमचं मन सर्व विश्वासी सर्व पसाऱ्याशी असं एकरूप होईल की विश्वात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव तुमच्या मनपटलावर उमटेल
आणि ती अशी ही जाणीव आपल्या पटलावर उमटणं यालाच संवेदना म्हणतात. आणि ही संवेदना अशी उमटणं हेच ते ध्यानाचं महत्वाचं कार्य आहे, ज्याचा विचार आपण काल केला. पण आता संवेदना उमटल्यानंतर पुढे काय होतं त्याचा जो विचार आहे तो ध्यानपुष्पामध्ये आपण जरूर करणार आहोत. पण पुढे काय होतं हे पाहता पाहता आता जर तुम्ही पाहिलं असाल तर साधूचं मन एवढं सजग आहे आणि एवढं ते परमशांत आहे की मन परमशांत आणि इंद्रिय अत्यंत स्पष्टतेने सर्व काही अनुभवणारी, दाखवणारी, जाणवणारी असल्याने साधूला सर्व जाणता येत आहे. साधूची सुसंवेद्यता अत्यंत उत्तम दर्जाची आहे. पण तो मनाने परिपूर्ण शांत आहे, कारण त्याला माहित आहे निसर्गात जे एक निर्माण होते त्या निर्माण झाल्या एकामुळे जर काही विपरीत अवस्था निर्माण झाली तर तोच निसर्ग त्याच्या स्वतःच्या संवेदन शक्तीने विपरीत आहे ते सुविहित व्हावे म्हणून आपल्यातूनच तो एक निर्माण करतो. त्या एकामुळे बॅलन्स बिघडला तर तो बॅलन्स सुधारणारी दुसरी गोष्ट तो निर्माण करतो. अशा तऱ्हेने या विश्वामध्ये, या निसर्गामध्ये ती परमेश्वरी चैतन्य शक्ती आहे. तिच्यामध्ये ह्या ज्या अनेक गोष्टी येतात त्या दुसरं तिसरं काही नसून 1 2 3 4 असं जरी ते अनेक असलं तरी ते अनेक म्हणजे एकापेक्षा अन्य जे आहे ते मूळ एकाचे एकत्व पटवण्यासाठीच वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतरित होत असते आणि मूळ स्थिती कायम ठेवण्यासाठीच हे चैतन्य वेगवेगळी दृश्य निर्माण करीत असते. म्हणूनच विस्माने पोळलेल्या धरेला जेव्हा यातना होतात तेव्हा ती संवेदना त्या चैतन्याच्या अस्तित्वामध्ये उमटते आणि तेच चैतन्य ग्रीष्मापाठोपाठ पर्जन्य आणतो. पर्जन्य आणल्यानंतर शेती फुलते, धनधान्य समृद्धी होते, त्यानंतर स्वाभाविकपणे सुखशांती समाधान निर्माण होतं. माणसं मनाने आणि शरीराने थंड होतात. म्हणजेच त्याचा अर्थ तिथून थंडी सुरू होते. त्या थंडीनंतर काही काळाने शिशिर ऋतू म्हणजे पानगळ होते. पानगळ झाला की परत वसंत ऋतू म्हणजे झाडा मोहरांना फुलोरा येतो. पालवी जून होते आणि मोहर येतो. मोहरातून फळे येतात. ती फळं खाऊन संतुष्टता तुष्टता ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये येते आणि परत जेव्हा तो उन्हाळा अति होतो तेव्हा परत पावसाचा शिडकावा. अशा अर्थाने हे जे ऋतुचक्र आहे ते सुद्धा खऱ्या अर्थाने चैतन्य स्वतःच ध्यानात असल्यामुळे त्या चैतन्याला कळतं की आपल्यातून काय निर्माण झालं आणि त्यामुळे काय उणीव निर्माण झाली. मग ती उणीव दूर करण्यासाठी ते चैतन्य दुसरी गोष्ट निर्माण करते. अशाच तऱ्हेने चैत्र वैशाख वसंत ऋतू ग्रीष्म वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू अश्विन कार्तिक शरद ऋतू मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू माघ फाल्गुन शिशिर ऋतू हे सुद्धा त्या मूळ चैतन्याच्या सुसंवेद्य शक्तीने निर्माण झालेले ध्यानातून पडसाद रूपी पुढचे ध्यान पुढचे ध्यान पुढचे ध्यान म्हणून पुढची निर्मिती पुढची निर्मिती पुढची निर्मिती असे आहे. जेव्हा विश्वामध्ये मानव योनी नव्हती, जीव योनी नव्हती, तेव्हा हे विश्व थंडगार गोळ्याप्रमाणे होतं. परंतु जी थंडगार गोळा म्हणजे ती डॉर्मंट एनर्जी आहे तिला जेव्हा संस्फुरण झालं तेव्हाच जिथे जिथे जीवसृष्टी निर्माण झाली, जिथे जिथे मानवसृष्टी निर्माण झाली, तिथे तिथे हे ऋतुचक्र निर्माण झालं आणि फक्त उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे अगदी टोकाच्या भागामध्ये ती मूळ स्थिती म्हणजे थंडगार स्थिती राहिली आणि मधल्या भागात हे ऋतुचक्र निर्माण झाले. हे सुद्धा हा जो निसर्ग आहे, हा जो परमेश्वर आहे, हे जे चैतन्य आहे ते ध्यानात असल्याचं लक्षणच आहे. म्हणूनच हे ऋतुचक्र निर्माण झालं. जिथे पावसाळा असा नियमित ऋतू नसतो अशा भागामध्ये सुद्धा निश्चितपणे उन्हाळा असतो आणि हिवाळा असतो आणि उन्हाळा आणि हिवाळा याच्यामध्ये तिथे मान्सून असा ऋतू नसला तरी अधेमध्ये पाऊस पडतच असतो. म्हणजे जिथे मान्सून हा ऋतू आहे तिथे आपण हे म्हटलं तसं चैत्र वैशाख वसंत ऋतू ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू अश्विन कार्तिक शरद ऋतू मार्गशीर्ष पौष हेमंत ऋतू माघ फाल्गुन शिशिर ऋतू तिथे हे ऋतुचक्र झालं. आणि जिथे
तुलनेने थंडी जास्त आहे अशा भागामध्ये नियमित जरी वर्षा ऋतू नसला तरी तिथे सुद्धा समर म्हणजे वसंत ऋतू आहे, तिथे सुद्धा विंटर म्हणजे हिवाळा आहे. आणि समर आणि विंटर याच्यामध्ये आवश्यक असलेला पावसाळा तिथे अधेमध्ये असतोच नव्हे. ब्रिटन सारख्या ठिकाणी कधी ना कधी रोज पाऊस पडतो, नियमित पाऊस पडतो. याचा अर्थ तसा आहे की संपूर्ण विश्व हे ध्यानात आहे आणि संपूर्ण विश्व ध्यानात असल्यामुळे त्या विश्वाच्या ध्यानात हे येते की त्याच्या काय निर्मितीमुळे काय समस्या निर्माण झाली, ती समस्या दूर करण्यासाठी तो नवीन निर्मिती करतो. अशा तऱ्हेने हे सर्व होणारं ऋतुचक्र हे सुद्धा त्या परमेश्वराच्या ध्यानातून, परमेश्वराच्या सुसंवेद्य शक्तीतून, त्याच्या संवेदनातून निर्माण झालेलं हे सुद्धा सृष्टीचं लाघव कौतुक म्हणजेच ध्यानातून निर्माण झालेलं ध्यान पुष्प आहे. हे आपल्या लक्षात आलं तर जर आपण निवांत कोरे असू तर आपल्यामध्ये संवेदना निर्माण होतात आणि त्या संवेदनाच पुढे जाऊन अत्यंत यादृच्छिक पद्धतीने रॅन्डमली त्या गोष्टीला तो प्रतिसाद अचूकतेने देतात. त्यामुळे माणसाला मी हे करीन, मी ते करीन म्हणायची गरज नाही. एखादा समजा कसाई आहे, बुचर आहे, खाटीक आहे, तरी सुद्धा त्याला बायका मुलं आहेत, त्याला भावना आहेत, प्रेम आहे. एका ठिकाणी विवेकानंदने म्हटलेलं आहे, जर सकाळी उठल्या दाराजवळ एखादं लहानसं तानं मूल रडताना एखाद्या बुचर खाटीकाला दिसलं तरी सुद्धा ते मूल त्याच्या मनात जी संवेदना जागवतं, अचानक तो खाटीक त्या मुलाला उचलून घेतो, जवळ करतो, त्याचं पालन पोषण करतो. त्याच्या जो दाराजवळ ते आलं आणि ते रडलं, त्याने आर्त हाक घातली आणि त्या कठोर हृदयी अशा बुचर ज्याला म्हणतात त्याच्या हृदयामध्ये सुद्धा प्रेम निर्माण झालं. तर असं सर्व आहे. जिथे जिथे संवेदना आहेत तिथे तिथे ती संवेदना योग्य ते काम करून घेते. आपणाला बिलकुल म्हणायची गरज नाही मी आता ध्यानाला बसणारे, मी ठरवलंय की गरिबांना मदत करायची, मी ठरवलंय की सर्वांवर प्रेम करायचं. असं कृत्रिम काही नाही. अत्यंत सहज शांतपणे निसर्गात ध्यान चालू आहे. तेच सहज शांतपणे जर आपण अमन असू तर आपल्यामध्ये ध्यान चालू असतं. आपण सर्व अस्तित्वावर संवेदनशील असतो आणि सर्व अस्तित्वावर जो संवेदनशील आहे त्याच्याकडून योग्य वेळी योग्य ती कृती आपोआप घडते. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. तर कालच्या ध्यान चिंतनाची पूर्तता या निरूपणात केलेली आहे की जेव्हा तुम्ही कोरे असाल, सर्व अस्तित्वाबद्दल संवेदनशील असाल, तेव्हा ती संवेदनशीलताच प्रत्येक गोष्टीबाबत योग्य ती कृती तुमच्याकडून अनायासे करून घेईल. म्हणून ध्यान चिंतन सहज असते, त्यातील संवेदना सहज असते आणि त्या संवेदनेतून दिलं जाणारं सहज उत्तर हे सुद्धा सहज असतं. म्हणून सर्व काही सहज आहे. ध्यान चिंतन सहज आहे, सर्व सहज योगात आहे आणि या सहज योगात सर्व कृती सहज आहेत. येथे कृत्रिम काही नाही. हे ज्याच्या ध्यानात आलं त्याचा मी माझे अहंकार गेला आणि ज्याचा अहंकार गेला तो स्वयमेव परमेश्वर आहे हे त्याला अनुभवाने कळू शकेल. अस्तु. तर कालच्या ध्यानाच्या संदर्भात वाढीव चिंतन आणि तेच चिंतन या निरूपणामध्ये पूर्ण लाघव मध्ये किंवा नारायण गाथेमध्ये ज्या अभंगात आहे तो 92वा अभंग आज आपण पाहिला. हे अभंग मोठे असल्यामुळे रोज थोडं थोडं करू. फक्त 93 ते 107 म्हणजे अजून आपले 14 अभंग शिल्लक आहेत. या आठवड्यात हे पूर्ण काम किंवा नारायण गाथा हे पुस्तक वाचून निरूपण करून संपन्न होईल अशी आशा आहे. त्यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन अर्थातच नंतर आपण कबीरनामा सुरुवात करणार आहोत. अस्तु. धन्यवाद.